नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एम राहुल कुमार आपणा सर्वांचे सामान्य विज्ञान शालेय पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून या सिरीजमध्ये स्वागत करतो. आपण पाहतोय सामान्य विज्ञान इयत्ता 6वी. आजपर्यंत या पुस्तकातील आपण जवळपास 7 चॅप्टर पाहिलेले आहेत. आज आपण तिथून पुढचे चॅप्टर पाहणार आहोत. आज पाहणार आहोत आपण चॅप्टर नंबर 8, ज्याचं नाव आहे आपली अस्थिसंस्था व त्वचा. चॅप्टर नंबर 9 गती व गतीचे प्रकार आणि चॅप्टर नंबर 10 बल व बलाचे प्रकार. आता चॅप्टर नंबर 11 ते चॅप्टर नंबर 15 या चॅप्टरमध्ये आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती दिली नसल्या कारणाने ते आपण पाहणार नाहीत. नंतर चॅप्टर नंबर 16 आहे विश्वाचे अंतरंग, जो की आपण भूगोलाच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये कव्हर करणार आहोत. मग आजचं आपलं हे लेक्चर इयत्ता 6वीच्या पुस्तकातील शेवटचं लेक्चर असणार आहे. तर आपण सुरुवात करतोय चॅप्टर नंबर 8 पासून. आपलं चॅप्टर नंबर 8चं नाव आहे आपली अस्थिसंस्था व त्वचा. आपल्या आपल्या शरीराचं एखादं हाड मोडलं तर आपण त्याचा एक्सरे प्रतिमा काढत असतो. तर एक्सरे प्रतिमेचा शोध कोणी लावला? तर रॉन्टगेन यांनी लावला. आपल्याला फॅक्ट्समध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा जोड्या लावायला अजून 2-3 शास्त्रज्ञ देऊन त्यांचे शोध देऊन जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं. तर आपण सुरुवातीला पाहतोय हाडांचे प्रकार. तर शरीरातील हाडांचे आकारानुसार हाडांचे 5 प्रकार पडतात. या पुस्तकामध्ये 4 दिलेले आहेत, परंतु जनरली 5 हाडांचे प्रकार पडतात, जो की राज्यसेवा 2019ला क्वेश्चन नंबर 37 सेट ए मध्ये क्वेश्चन विचारला होता. तर हाडांचे आकारानुसार 5 प्रकार पडतात. पहिला आहे चपटी हाडे, म्हणजेच आपल्या डोक्याच्या कवटीमध्ये असणारे हाडे हे चपटी हाडे असतात. नंतर दुसरा प्रकार आहे लहान हाडे, बोटांमध्ये असणारी मनगटांमध्ये असणारी लहान हाडे असतात. नंतर अनियमित हाडे, म्हणजे ज्यांचा शेप हा नियमित नसतो, पाठीच्या कण्यामध्ये वगैरे असे हाडं आपल्याला पाहायला भेटतात. नंतर चौथा हाडांचा प्रकार आहे लांब हाडे, जे की आपल्या पायामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. नंतर 5वा प्रकार आहे, जो की या पुस्तकांमध्ये दिलेला नाही आहे, तो आहे सिस्मॉइड हाडे. सिस्मॉइड हाड म्हणजेच आपल्या गुडघ्याची वाटी. नंतर आपण पुढचं पाहतोय. पुढची कन्सेप्ट आहे मानवी अस्थिसंस्था. तर अस्थिसंस्था म्हणजे काय? तर शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या, तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था म्हणतात. आता अस्थिसंस्थेवर 2018मध्ये क्वेश्चन विचारला होता. तर तो क्वेश्चन असा होता की अस्थिसंस्थेची कार्य कोणती? तर हा जो आपण चॅप्टर पाहतोय, या चॅप्टरमध्ये दरवर्षी क्वेश्चन विचारलेला आहे, राज्यसेवा असेल कंबाईनला असेल. नंतर आपण अस्थिसंस्था पाहिली. तर अस्थिसंस्था ही 2 भागांमध्ये विभागलेली आहे. एक अक्षीय सांगाडा आणि दुसरा उपांग सांगाडा. आता अक्षीय सांगाडा का म्हणतात? कारण शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती असणारा हा सांगाडा असतो. त्यामध्ये येतं काय? तर कवटी येते, पाठीचा कणा येतो आणि छातीचा पिंजराचा समावेश अक्षीय सांगाड्यामध्ये येतो. आता दुसरा जो सांगाडा आहे त्याचं नाव आहे उपांग सांगाडा. उपांग म्हणजे शरीराच्या मध्यभागातून जे जाणारे मध्यरेषा आहे त्याच्या बाजूंच्या हाडांचा यामध्ये समावेश होतो. यामध्ये येतं हाताची हाडे आणि पायाची हाडे. तर आपण डिटेल्समध्ये पाहूया अक्षीय सांगाडा म्हणजे काय. अक्षीय सांगाड्यामध्ये येतं कवटी. आता कवटी म्हणजे काय? तर डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनत असते. तर यामधलं आपल्याला महत्त्वाचं काय आहे की कवटीमध्ये हाडांची संख्या किती आहे आणि कवटीमध्ये आढळणारी हाडांचा प्रकार कोणता? तर सपाट व मजबूत हाडे हे कवटीमध्ये आढळतात आणि डोक्यात 8 हाडे आणि चेहऱ्यामध्ये 14 हाडे असे एकूण 22 हाडे कवटीमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. नंतर दुसरा आहे छातीचा पिंजरा. छातीमध्ये आपल्या जे एक उभे चपटे हाड दिसतं त्याला उरोस्थी असं म्हणतात. तर या उरोस्थीला आडव्या चपट्या बरगड्यांच्या 12 जोड्यांनी जोडलेलं असतं उरोस्थी. तर असे छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण 25 हाडांचा समावेश असतो. 25 हाडं कशी? तर 12 जोड्या बरगड्यांच्या, म्हणजे ते झाले 24 आणि उरोस्थी हे एक हाड, असे मिळून 25 हाडांचा समावेश होतो. नंतर पुढचा आहे पाठीचा कणा. यामध्ये एकूण 33 हाडे असतात पाठीच्या कणामध्ये. तर पुढचा आहे उपांग सांगाडा. उपांग सांगाडामध्ये आपण पाहिलं की हात व पायांचा समावेश होतो आणि यामध्ये असे काउंट करण्यासारखे किंवा मोजण्या येण्यासारखे हाडं नसतात, म्हणजे जास्त हाडं असतात. विविध भागांमध्ये अनेक हाडांचा समावेश होतो हात व पाय यांच्यामध्ये, म्हणजे उपांग सांगाडा. आपण पाहिलं अस्थिसंस्थेचे 2 भागात
दोन भागात अस्थिसंस्था विभागली जाते, एक अक्षीय सांगाडा आणि दुसरा उपांग सांगाडा. तर फॅक्ट्स असे आहेत लक्षात ठेवण्यासारख्या, 2 फॅक्ट्स. त्यामध्ये आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड की ज्याचं नाव आहे स्टिरअप किंवा त्याला कडी म्हणतात, तर ते आहे कानातील हाड. आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड हे कानामध्ये असतं, त्याचं नाव आहे कडी आणि स्टिरअप, कडी किंवा स्टिरअप. हे कंबाईनला विचारलेला क्वेश्चन आहे. नंतर आपल्या शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड जे असतं त्याचं नाव आहे उर्विका, जे की आपल्या मांड्यांमध्ये आढळतं. नंतर पुढचं आहे सांधा. सांधा म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी 2 किंवा 2पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला सांधा असे म्हणतात. जनरली सांध्यांचे 2 प्रकार असतात, 2 प्रकार पडतात, चल सांधा आणि अचल सांधा. चल सांधा म्हणजेच काय, तर हाडांची हालचाल होते त्याला चल सांधा म्हणतात. त्यामध्ये हात आणि पाय यातील हाडांचा समावेश होतो. अचल सांधा म्हणजेच काय, तर हाडांची हालचाल होत नाही. उदाहरणार्थ कवटीचे हाडे, आपला खालचा जबडा सोडून इतर कवटीचे हाडं हालचाल करत नाहीत किंवा त्यांची हालचाल होत नाही. तर आपण आता पाहणार आहोत चलसांध्यांचे काही प्रकार. चलसांध्यांचा पहिला प्रकार आहे बिजागरीचा सांधा. आता जे आपण चलसांध्यांचे प्रकार पाहणार आहोत तो एक्झामच्या दृष्टीने म्हणजे एक्झामला कसं विचारलं जाईल, एक साईडला चलसांध्यांचा प्रकार दिला जाईल आणि दुसऱ्या साईडला तो किती डिग्रीत फिरतोय किंवा त्याचे वैशिष्ट्य काय आहे ते दिलं जाईल आणि ते जोडे दावायला विचारलं जाईल, किंवा डायरेक्ट स्टेटमेंट बेसवर सुद्धा यामध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि विचारलेले आहेत. नंतर चलसांध्याचा पहिला प्रकार पाहतोय आपण बिजागरीचा सांधा. बिजागरीच्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल ही एकाच दिशेने 180 डिग्रीमध्ये होत असते. उदाहरणार्थ कोपर आणि गुडघा. नंतर दुसरा आहे उखळीचा सांधा. उखळीचा सांधा म्हणजे 2 किंवा अधिक दिशांनी होणारी हाडांची हालचाल. त्यामध्ये 360 डिग्रीमध्ये हाडांची हालचाल होत असते. उदाहरणार्थ खांदा आणि खुबा. तिसरा चलसांध्याचा प्रकार आहे सरकता सांधा. या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकांवर सरकू शकतात. उदाहरण मनगट आणि पायाचा गोटा. यामध्ये डिग्रीमध्ये फिरत नाहीत हाडं, तर फक्त एकमेकांवर सरकू शकतात. यातले वैशिष्ट्ये एका साईडला आणि एका साईडला हाडांचा प्रकार असं जोड्या लावायला आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत त्वचा. त्वचा म्हणजे काय, त्वचा म्हणजे काय तर आपल्या शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा असं म्हटलं जातं. आता त्वचेची रचना आपण पाहूया की त्वचेची रचना कशी असते. तर मानवी त्वचा हे मुख्यत्वे 2 थरांनी बनलेली असते. बाह्य त्वचा जिला की आपण हात लावू शकतो, आणि बाह्य त्वचेच्या आत असते अंतस्थ त्वचा. अंतस्थ त्वचेच्या खाली असते रक्तवाहिनी व मज्जातंतूचं जाळं, आणि रक्तवाहिनी व मज्जातंतूच्या जाळ्याच्या खाली असते उपत्वचीय थर. आता उपत्वचीय थर हे शरीराचे तापमान नियंत्रण करण्याचं काम करतो. आता या त्वचेच्या रचनेवर क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो की त्वचेच्या रचनेचा सिक्वेन्स लावा किंवा स्तर कसा असतो. जसं की कंबाईनला एकदा विचारलं होतं, आपल्या कानातील हाडांचा सिक्वेन्स बाहेरून आतमध्ये विचारला होता. तशाच पद्धतीने त्वचेच्या रचनेवर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता आपण पाहणार आहोत त्वचेची कार्य काय. जसं आपल्याला अस्थिसंस्थेची कार्य 2018च्या प्रिलिम्स एक्झामला राज्यसेवेचं विचारलं होतं, तसंच त्वचेची कार्यसुद्धा आपल्याला विचारली जाऊ शकतात. त्वचेची कार्य काय आहेत ते आता आपण पाहूयात. त्यामध्ये एक शरीराच्या अंतरंगाचे जसे स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादींचे रक्षण करणं. नंतर 2 शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करणं. नंतर 3 जीवनसत्वाची निर्मिती करणं. हे त्वचेचं कार्य आहे. नंतर 4 नंबरचं कार्य आहे शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणं. नंतर 5 नंबरचं त्वचेचं कार्य आहे उष्णता थंडी यापासून संरक्षण करणं. नंतरचं कार्य आहे त्वचा स्पर्श इंद्रिय म्हणून कार्य करते. आपण इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आंतरेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय पाहिलं होतं त्यावेळेस ज्ञानेंद्रियामध्ये आपण त्वचेचा समावेश केला होता. आता आपण इथं ते कनेक्ट करतोय की त्वचा स्पर्श इंद्रिय म्हणून सुद्धा कार्य करत असते. आता या पिक्चरमध्ये आपल्याला इथं पाहायला भेटते की बाह्य त्वचाचा थर असतो, त्यानंतर असतं अंतत्वचा, नंतर असते अंतस्थ त्वचा, नंतर मज्जातंतू व जाळं, असे आपल्याला इथं थर पिक्चरमध्ये पाहायला भेटतात. नंतर पुढचं आहे मेलॅनिन. मेलॅनिन काय आहे तर बाह्य त्वचेच्या थरामधील पेशीत मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य आढळतं. मेलॅनिन हे रंगद्रव्य आहे जे की बाह्य त्वचेच्या थरामध्ये ते आपल्याला आढळतं. तर मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथीत तयार होतं. तर मेलॅनिनमुळं काय होतं
तर मेलेनिनच्या प्रमाणावरून त्वचेचा गोरेपणा किंवा काळेपणा ठरतो. तसंच वातावरणावरही त्वचेचा रंग अवलंबून असतो. मेलेनिनच्या प्रमाणावरून त्वचेचा रंग किंवा म्हणजे काळेपणा किंवा गोरेपणा हा ठरत असतो, म्हणजेच त्वचेचा रंग ठरत असतो. मेलेनिन त्वचेच्या आतील भागांचे अतिनील किरणांपासून संरक्षण करत असतं. तसंच मेलेनिनमुळं अजून आपल्या केसांचा रंग देखील ठरत असतो. मेलेनिनमुळे त्वचेचा रंग ठरतो, तसेच मेलेनिनमुळे केसाचा रंगसुद्धा ठरत असतो. काळे गडद केस हे शुद्ध मेलेनिनमुळे, तर भुरे आणि पांढरट केस हे मेलेनिनमधील गंधकामुळे होत असतात. तसेच तांबडे केस हे मेलेनिनमध्ये लोह असल्याने होत असतात. तर या चॅप्टरमध्ये महत्त्वाच्या आपण गोष्टी पाहिलेल्या आहेत. एक्झामला विचारलेले क्वेश्चन पाहिलेले आहेत आणि एक्झामला अजून कसे क्वेश्चन विचारतील हे देखील आपण पाहिलेलं आहे. नंतर पुढचा चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 9, ज्याचं नाव आहे गती व गतीचे प्रकार. आता यामध्ये डिटेल्समध्ये पाहण्यासारखं काही नाही, फक्त आपण गतीचे प्रकार आणि त्यांचे थोडक्यात डेफिनेशन पाहूया. गती म्हणजे काय? तर गती म्हणजे वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन, याला वस्तूची गती म्हणतात. म्हणजेच गतीला इंग्लिशमध्ये स्पीड असं म्हणतात. गतीचे प्रकार कोणते आहेत? एक रेषीय गती. रेषीय गती म्हणजेच एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होणे होय. आता रेषीय गतीचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे रेषीय एकसमान गती, दुसरा आहे रेषीय असमान गती. रेषीय एकसमान गती म्हणजेच एकाच सरळ रेषेत जाणारी परंतु सेम स्पीडने जाणारी, त्याला रेषीय एकसमान गती म्हणतात. आणि रेषीय असमान गती म्हणजे एकाच रेषेत जाणारे परंतु स्पीडमध्ये व्हेरिएशन किंवा त्याचं गती ही बदलत असते. नंतर दुसरा प्रकार आहे गतीचा नैकरेषीय गती, म्हणजेच सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैकरेषीय गती म्हणतात. आता नैकरेषीय गतीचे आपण प्रकार पाहूयात. आंदोलित गती म्हणजे दोलकाचा काटा जसा फिरत असतो त्याला आंदोलित गती म्हणतात. नंतर दुसरा आहे वर्तुळाकार गती. नंतर तिसरा आहे नियतकालिक गती. नियतकालिक गती म्हणजे ठराविक काळानंतर परत तिथंच येणं, त्याला नियतकालिक गती असं म्हटलं जातं. एक्झामच्या दृष्टीने आपलं एवढंच महत्त्वाचं आहे. नंतर पुढची एक कन्सेप्ट आहे चाल. चाल म्हणजेच इंग्लिशमध्ये चालला व्हेलोसिटी म्हणतात. चाल म्हणजेच पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ, ज्याचं एकक आहे किलोमीटर पर तास किंवा मीटर पर सेकंद. नंतर आपण पुढचा चॅप्टर घेतोय, ज्याचं नाव आहे बल व बलाचे प्रकार आणि चॅप्टर नंबर आहे 10. तर यामध्ये बल म्हणजे काय? तर बल म्हणजे इंग्लिशमध्ये बलाला फोर्स असं म्हणतात. तर आपण बलाचे प्रकार पाहणार आहोत. पहिला आहे स्नायुबल. स्नायूंच्या सहाय्याने लावलेले बलाला स्नायुबल असं म्हणतात. दुसरं आहे यांत्रिक बल. यांत्रिक बल म्हणजे यंत्राच्या सहाय्याने लावलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात. नंतर आहे गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बल म्हणजेच पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्याच गुरुत्वीय बल असं म्हणतात. नंतर गुरुत्वाकर्षणाचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला, हे लक्षात ठेवा. नंतर पुढचं आहे चुंबकीय बल. चुंबकीय बल म्हणजेच काय? चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात. नंतर आहे घर्षण बल. घर्षणामुळे तयार होणारे बल घर्षण बल. नंतर स्थितिक विद्युत बल. स्थितिक विद्युत बल म्हणजेच विद्युत प्रभारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असं म्हटलं जातं. आता यावर एक्झामला कसा क्वेश्चन 2019ला क्वेश्चन विचारला होता. एक टेबल दिला होता आणि त्यावर सांगितलं होतं एक सपाट गुळगुळीत असणारी वस्तू आहे, ती आपण एकाच रेषेमध्ये म्हणजे एका रेषेमध्ये ओढतोय तिला, तर त्यावर कोणते कोणते बल अप्लाय होतील, कोणते कोणते बल लागतील. तर जर तुमच्या बलाची कन्सेप्ट क्लिअर असेल किंवा कोणता बल कशाला म्हणतात हे जर क्लिअर असेल तर तुम्हाला ते सॉल्व करता येईल. तर आज आपण इथं थांबतोय. 6वीचं विज्ञान आपलं संपतंय. तर आपण उद्यापासून चालू करणार आहोत 7वीचं विज्ञान. हे लेक्चर वारंवार पाहत राहा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.